ओढ तुझ्या मिलनाची भाग 1. आज राहुल ऋतुजाला पाहायला आला होता. पाहण्याचा कार्यक्रम फार छान पडला. राहुलला ऋतुजा मनापासून आवडली. त्याच्या अपेक्षाप्रमाणेच प्रत्येक गोष्ट ऋतुजामध्ये होती. दिसायला सुंदर, स्मार्ट, उच्च शिक्षित, मॉडर्न, तरी पण संस्कारी आणि भारतीय पत्नी शोभेल असे दोन्ही कंगोरे ऋतुजाच्या व्यक्तिमत्वात होते. राहुलने मनातच ठरवून टाकले, लग्न करेन तर हिच्याशीच. ऋतुजाला मात्र आता लग्न करायचे नव्हते. लग्नाबद्दल खरे तर फार स्वप्न रंगवून ठेवली होती तिने. पण सध्या ती आपला जॉब, आपली लाईफ एन्जॉय करत होती. आता आणखी काही वर्षांनी लग्न करू असे तिने ठरवले होते. पण घरच्यांच्या आग्रहाखातर ती पाहण्याच्या कार्यक्रमाला तयार झाली होती. राहुलला पाहिल्यानंतर मात्र तिचे विचार बदलले होते. राहुल होताच तसा स्मार्ट, हँडसम, उच्च शिक्षित, पाहता क्षणी कोणालाही क्रश येईल तसाच. घरचेही सर्व चांगले, सर्व मंडळी शिकलेली पण संस्कारी. थोडक्यात ऋतुजाला आता नाही म्हणायला काही कारणच उरलेच नव्हते. राहुलच्या हातात चहाचा कप देताना त्याच्या हाताचा हलकासा स्पर्श तिच्या हाताला झाला आणि एकमेकांच्या डोळ्यात पाहून त्यांनी तिथेच एकमेकांना वरले होते. घरच्यांनी लवकरच लग्नाची तारीख काढली. दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. राहुल आणि ऋतुजा मेड फॉर ईच अदर, परफेक्ट मॅच, लक्ष्मीनारायणाचा जोडा. कितीतरी विशेषण लावावीत आणि ती चक्कल बसावीत अशीच जोडी. दृष्ट लागावी असा विवाह सोहळा पार पडला. दोघांनाही नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याकडून भरपूर कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या. ऋतुजाच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना तिचा सुंदर, मोहक, लाजरा चेहरा राहुलच्या डोळ्यात कायमचा साठवला गेला. काही क्षण तर त्याचा विश्वासच बसेना की इतकी सुंदर आणि आपल्याला हवी तशीच मुलगी आपल्याला पत्नी म्हणून मिळाली. हे स्वप्न तर नाही ना, याची त्याने एकदा खात्री पण करून घेतली स्वतःला चिमटा काढून. इकडे ऋतुजा ही देवाला मनापासून धन्यवाद देत होती. राहुलसाठीच मी या जगात आले आणि आयुष्यभर त्याचीच होऊन राहीन असे ती मनातल्या मनात म्हणत होती. दोघे घरी आले. राहुलच्या घरच्यांनी नव्या सुनेच्या स्वागतामध्ये कशाचीही कमी ठेवली नाही. सर्व काही जणू स्वप्नवतच होते आज. पण राहुलचे एक स्वप्न मात्र आज पुरे होणार नव्हते. कारण सत्यनारायण पूजा होईपर्यंत ऋतुजा त्याच्या खोलीत झोपणार नव्हती आणि पूजा चांगली 5 दिवसांनी होती. हे 5 दिवस राहुलला 5 वर्ष वाटू लागले. त्यातच त्याची बहीण नेहा आणि घरच्यांचे चिडवणे. भरीसभर म्हणजे ऋतुजा त्याच्या आजूबाजूला असायची. तिचे सुंदर दिसणे, लाजून बोलणे, नव्या नवरीच्या रूपात ती आणखीनच आकर्षक वाटायची राहुलला. देवदर्शनाला गेल्यावर सर्वांच्या नकळत त्याने तिचा हात धरून ठेवला होता प्रवासात. आणि एकदा तीही त्याच्या खांद्यावर डोके ठेवून झोपली होती. तो क्षण कधी संपू नये असे वाटले होते त्याला. मनापासून कधीच एकमेकांचे झालेले ते दोघे आता फक्त मिलनाचीच वाट बघत होते. ती त्याची होण्यासाठी, त्याच्यात सामावून जाण्यासाठी आता फक्त एकच दिवस उरला होता. आणि आज तो क्षण आला. पूजा पार पडली आणि ऋतुजाची नणंद नेहा तिला सजवून रूममध्ये घेऊन आले. रूम सर्वत्र गुलाब व मोगरा यांनी सजवलेली होती. सुगंधी दिवे लावले होते. रूममध्ये मंद प्रकाश होता आणि 16 शृंगार केलेली ऋतुजा.
आज तिने खास राहुलने दिलेली साडी नेसली होती. विचारात हरवून गेलेली अशातच राहुल रूममध्ये केव्हा आला हे तिला कळलेच नाही. फार सुंदर दिसतेस, राहुल म्हणाला. ती फक्त लाजली. बस ना, मनात त्याने तिला पलंगावर बसवले. तिच्यासाठी भेट म्हणून आणलेला हिऱ्याचा हार तिच्या गळ्यात घातला. त्याच्या हाताचा स्पर्श होताच तिच्या मनाची धडधड वाढली. हार घालण्याच्या बहाण्याने तिच्या गळ्यात घातलेले हात त्याने तिच्या खांद्यावर हातापर्यंत नेले व तिचे हात उचलून आपल्या ओठांना लावले. आता मात्र ऋतुजाची मनाची धडधड फारच वाढली. आपल्याला असे का होत आहे हे तिला कळतच नव्हते. ती घाबरली, सर करायला लागली. हे पाहून राहुल हसला. त्याने तिला प्रेमाने जवळ घेतले व म्हणाला, काय झाले? त्याच्या खांद्यावर डोके ठेवून तिने फक्त नकारार्थी मान हलवली. तिच्या ओठातून शब्दच फुटत नव्हते. राहुलला तिची अवस्था कळली व तो तिला म्हणाला, आज आपण फक्त गप्पा मारूया. मला तुझ्याशी खूप काही बोलायचे आहे, पण हे घरचे लोक भेटूच देत नव्हते आपल्याला. असे म्हणून त्याने बोलणे सुरू केले. मोबाईलमधील लग्नाचे फोटो पाहत त्याने रात्रभर गप्पा मारल्या. सकाळी नेहा तिला उठवायला आली व चिडवून म्हणाली, रात्रभर झोप झाली नाही वाटतं. नसेल झाली तरी आता उठावे लागणार, कारण उत्तरपूजा करायची आहे असे सांगितले आहे आईने. ऋतुजा आवरायला लागली. तिला राहुलचा समंजसपणा फारच आवडला व ती त्याच्या आणखीनच प्रेमात पडली की त्याने किती समजून घेतले आपल्याला. पण एकीकडे ती विचारात पडली की असे मला काय झाले? इतके का घाबरलो आपण? या गोष्टीसाठी तर मी मानसिकरित्या तयार होते. आपण एवढे सुशिक्षित, स्मार्ट, त्याबद्दल सर्व माहिती होती आपल्याला. मग असे का व्हावे? कदाचित पहिल्यांदा असे सर्वांचे होत असेल. असा विचार करून ती उत्तरपूजेसाठी तयार झाली. पूजा झाली की तिला माहेरी जायची होते 4-5 दिवसासाठी. अशी रीतच असते म्हणा. जेवण आटोपल्यावर ती बॅग भरायला खोलीत आली. तिच्या मागे राहुलही आला. तिचा हातात घेऊन म्हणाला, लवकर येणार ना? हो, 4-5 दिवसात येईल, किंवा तुम्ही न्यायला याल तेव्हा. त्याच्या डोळ्यात पाहून ती म्हणाली, वाट बघेन. तिच्या बोलण्यात राहुलला हुरहुर जाणवली. तिला जावेसे वाटत नव्हते, हे स्पष्ट दिसत होते तिच्या डोळ्यात. त्याने तिला जवळ घेतले व तिच्या गळ्यात हात घालून आपले ओठ तिच्या ओठांवर हलकेच ठेवले. ती लाजली व त्याला कडकडून मिठी मारली. तो सुखावला व तिला घट्ट मिठी धरले. इतक्यात नेहाने दार वाजवले. दादा, वहिनी 4च दिवसासाठी जाणार आहे, वर्षभरासाठी नाही. चला खाली लवकर. राहुलने मिठी सोडवली व तिच्या गालावर हात ठेवून म्हणाला, मी लवकरच येईन घ्यायला. तोपर्यंत आपण फोनवरच गप्पा मारू. असे म्हणत त्याने मिश्किलपणे तिला डोळा मारला. ती हसली व लाजून खाली गेली. मिलनाच्या पहिल्या रात्रीची अर्धवट राहिलेले मिलन पूर्ण व्हायची वाट आता ते दोघे बघत होते. कथा कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. भेटूया पुढच्या कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.